नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण 1.5 किलो बटाट्याचे वेफर्स करणार आहे। त्यासाठी मी 1.5 किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतले, त्याचे साल काढून घेतलेले आहेत। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। वेफर्स बनवताना केव्हाही मोठा आणि लांब असा बटाटा घ्यायचा, म्हणजे वेफर्स सुद्धा आपले छान मोठे मोठे लांब लांब वेफर्स येतात। त्यासाठी मी एक किसणी घेतलेली आहे आणि असं उभा किसायचा। बघा किती छान पडतात ते असे। लगेचच आपण पाण्यात टाकायचे, म्हणजे मग ते काळे पडत नाही। सगळे वेफर्स किसणीने किसून तयार आहे। बघा किती छान झालेले आहेत। आता ते 3 पाण्याने मी धुवून घेतलेले आणि एकदा स्वच्छ पाणी टाकून त्यामध्ये अगदी पूर्णपणे बुडतील असे वेफर्स आपण रात्रभरासाठी झाकून ठेवू आणि सकाळी उकडायला ठेवू। रात्रभरासाठी आपण हे पाण्यात टाकून ठेवलेले वेफर्स आता पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। या ठिकाणी मी गॅसवरती 2 पातेले ठेवलेले, एका पातेल्यात होणार नाही म्हणून मी 2 पातेले ठेवलेले आहेत। त्यामध्ये मी अर्ध पाणी टाकणार आहे। आता पाणी कोमटच आहे अजून, तोपर्यंत आपण हा तुरटीचा खडा घेतलेला आहे, त्याच्या अशा आपण 4-5-6 वेळे फिरवून घेऊ। दोन्ही पातेल्यात मी सेम प्रोसेस करते। तुरटी जास्ती झाली तरी आपले वेफर्स काळे पडू शकतात, तळल्यावरती काळे होऊ शकतात, म्हणून थोडी प्रमाणात तुरटी फिरवायची। आता हे पाणी चांगलं उकळी येईस तोपर्यंत झाकण ठेवून उकळू देऊ। पाणी चांगलं उकळलेलं आहे। आता आपण मीठ टाकून घेऊ अगोदर, चवीनुसार मीठ। वेफर्स वाळले की नंतर ते खारट होतील, त्यामुळे आपण प्रमाणात मीठ टाकू। नितरून घेतलेले वेफर्स आपण याच्यात टाकू। सेम प्रोसेस आपण शेजारच्या पातेल्यात करू। पूर्णपणे ट्रान्सपरंट दिसायला लागला की आपण समजायचे की आपले बटाटे झालेले आहेत। अजून थोडे 5 मिनिटं होऊ देऊ, खूप शिजवायचे नाही आहे। पण 10-12 मिनिटांनंतर आपले वेफर्स एकदम छान झालेले आहेत। हे पहा, पाहू शकता तुम्ही। चेक करून घ्यायचा तो की ट्रान्सपरंट दिसतोय का। हे पहा किती छान दिसतोय, चकाकी येते एक प्रकारे। आता मी गॅस बंद करते, एका चाळणीमध्ये नितरवून घ्यायचे। हे 1.5 किलो बटाटे होते, त्यामुळे आपल्याला वेळ कमी लागला, पण जर समजा जास्त असले तर आपल्याला वेळ जास्त लागू शकतो। चाळणीत काढलेले वेफर्स आता थोडेसे हलक्या हाताने असे मोकळे मोकळे करून घेऊ, म्हणजे मग ते लवकर गार होतील आणि पूर्ण पाणी त्यातलं खाली चाळणीतून नितरून जाईल। हे थोडे थंड होतात तोपर्यंत आपण प्लास्टिक वगैरे टाकून ठेवायचं, टेबलावर म्हणा, टेरेसमध्ये म्हणा, आणि लगेचच आपण टाकायला घेऊ। आणि वेफर्स आपण असे थोडेसे काढून घेऊ आणि पटापट असे पसरवून घेऊ। वाळवणाचे काम म्हटले की उन्हाच्या आत पटापट केलेले बरे असतात। सगळे वेफर्स घालून आपले झालेले आहेत। आता ऊनही चांगलं कडकडीत पडलेलं आहे, तर ते वाळल्यानंतर आपण तळून पाहू। चला, तर आता आपले वेफर्स 2 दिवसानंतर अगदी खुसखुस कुरकुरीत वाळून तयार आहे। बघा किती मोठा वेफर्स होता, तो वाळून किती छोटा झालेला आहे। म्हणूनच घेताना मोठे बटाटे घ्यायचे। तेल पण आता चांगलं तापलेलं आहे, त्याच्यात आपण वेफर्स घालू। वा, मस्त फुललेला आहे बघा। अजिबात काळे झाले नाही, काही नाही। तुरटीचं प्रमाण अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजे। तुरटी जास्त झाली तरी सुद्धा एखाद्यास काळे होऊ शकतात।
लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे वेफर्स आता तयार आहे. यावर तुम्ही लाल तिखट, पिठी साखर घालून सुद्धा खाऊ शकतात. आणि जर माझ्या तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर एक कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला एक सबस्क्राईब करा. अशाच पुढच्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.